नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायली तिच्या रूम मध्ये विचार करत बसलेली असते आणि ती विचार करते की आत्या का ग बरं घाबरल्या असतील. आणि तेवढ्यात तिला अर्जुन आवाज देतो आणि अर्जुन म्हणतो की सायली ही केस बघ बरं, दामिनी यांनी आणि साक्षी शिकरे यांची केस सोडली आणि ती आता साक्षीसाठी अपील सुद्धा करणार नाहीये. तेव्हा सायली काहीच रिप्लाय देत नाही आणि तिचं सगळं लक्ष फक्त प्रतिमाच्या विचारांमध्येच असतं. आणि पुढे अर्जुन म्हणतो की अगं दामिनी ना आयुष्यातली पहिली केस हरली आहे आणि तिचा इगो सुद्धा खूप हर्ट झालाय. आणि सायली मात्र शांतच बसलेली असते आणि ती काहीच उत्तर देत नाही. आणि हे सगळं पाहून अर्जुनला समजतं की सायली काहीतरी विचार करते आणि तो उठतो आणि सायली जवळ जातो आणि तो तिच्या हातातून कापड घेतो. तेव्हा सायली त्याला विचारते, काय करताय तुम्ही, द्या बरं ते कापड मला. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं असं कसं, आणि एका वेळेला तू 3-3, 4-4 कामं करशील तर ते कसं होईल. तेव्हा सायली शांतपणे बसते आणि म्हणते की अहो मी एकच काम करतेय आणि मी फक्त माझ्या कपड्यांच्या घड्या घालते, त्या बरं इकडं. आणि तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो की तू फिजिकली फक्त एकच काम करतेय पण मेंटली मात्र तू खूप सारे काम करत आहेस. आणि एक म्हणजे तू नक्कीच कसला तरी विचार करतेयस आणि दुसरं म्हणजे मी तुला काहीतरी सांगत होतो, तुझ्याशी बोलत होतो पण तू ते ऐकलंच नाहीस आणि नुसतं हा करत होतीस. तेव्हा लगेच सायली म्हणते की मला माहितीये तुम्ही काय बोलत होतात आणि तुमचं बोलणं मी ऐकत होते, तुम्ही दामिनी देशमुख बद्दलच बोलत होतात. आणि त्यानंतर सायली खाली बसते आणि अर्जुन तिला शांतपणे विचारतो, सांग बरं कसला विचार करतेस. तेव्हा सायली म्हणते की मी प्रतिमा आत्यांचा विचार करते, कारण प्रियाने जे जे काही केलंय ते त्यांना किती त्रास होत असेल. रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांच्या मनाला किती यातना होत असतील नाही, आणि याची तर आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. तेव्हा अर्जुन सुद्धा खूप इमोशनल होतो आणि तो म्हणतो की हो, कोर्टात येण्या अगोदरच तिला चक्कर आली होती आणि जेव्हा तिला समजलं असेल की तन्वी बद्दल नक्की काय घडलंय तेव्हा मात्र तिला या गोष्टीचं वाईट वाटलं असणार, असं म्हणून अर्जुन प्रतिमाची सुद्धा काळजी व्यक्त करतो. पुढे सायली म्हणते की आपल्या घरात सुद्धा कोणाची अशी मनस्थिती किंवा अवस्थाच नाहीये की जे प्रतिमा आत्यांकडे जातील आणि त्यांना धीर देतील. आणि पुढे सायली म्हणते की आपण एक काम करायचं का, आपण प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना जाऊन भेटूयात का. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण जाऊयात त्यांना भेटायला. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रविराजने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा नागराज त्याला विचारतो की तू तन्वीला बाहेर काढण्याचा विचार करणार नाहीयेस का, आणि आम्हाला तर असं वाटलं की तू कोर्टात पुढे अपील वगैरे करशील आणि हीच योग्य वेळ आहे आणि तिला आता तुझीच गरज आहे. तेव्हा रविराज म्हणतो की तन्वीला माझी कधीच गरज नव्हती आणि माझा गैरसमज होता की मी एका प्रामाणिक साक्षीदाराची साथ देतोय आणि मी कुठल्याच गुन्हेगाराची आतापर्यंत साथ दिलेली नाहीये आणि इथून पुढे सुद्धा कधीही देणार नाही. म्हणून रविराज आपल्या निर्णयावर अगदी ठाम असतो. आणि त्यानंतर तो पुढे सगळ्यांना सांगतो की मी अजून एक निर्णय घेतला आहे, मी एक डॉक्युमेंट तयार केलेला आहे. माझ्या स्थावर आणि जंगम मालमत्तेमध्ये तन्वीचा कोणताच अधिकार सुद्धा असणार नाहीये आणि मी माझ्या संपत्तीतून तन्वीला बेदखल करतोय. आणि असा कठोर निर्णय रविराजने घेतल्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर पुढे इकडे सरंजामे रस्त्यावर फिरत असतो आणि त्याच वेळी तिथे एक व्हॅन येते आणि ती व्हॅन सरंजामे जवळ थांबते आणि त्यातून 2 गुंड बाहेर उतरतात आणि सरंजामेला पकडतात. आणि सरंजामे स्वतःला सोडून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो. त्या दोघांच्या शक्तीपुढे तो हार मानतो आणि त्या दोन्ही गुंड त्याला खाडीत बसवतात. आणि सरंजामे प्रयत्न करतच असतो की कधी मी या गुंडांच्या तावडीतून सुटेन, पण तसं काहीच होत नाही कारण त्या गुंडांनी एकदम घट्ट असं सरंजामेला पकडलेलं असतं आणि त्याला हालचाल सुद्धा व्यवस्थित करता येत नाही. आणि खरं तर ते महिपतचेच गुंड असतात. आणि थोड्या वेळाने एका ठिकाणी ती गाडी थांबते. तेव्हा सरंजामे विचारतो की कोण आहात तुम्ही, आणि महिपत समोरच्या सीटवर बसलेला असतो आणि तो मोठ्या आवाजातच म्हणतो की मी तुझा बाप आहे बाप. आणि त्यामुळे सरंजामेला समजतं की महिपतनेच मला किडनॅप केलंय. आणि महिपतला समोर पाहून सरंजामेला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पुढे तो म्हणतो की महिपत सर ऐकून घ्या ना, आणि तुम्हाला माहित नाहीये की मी अर्जुन सरांना पुरावे का दिले. तेव्हा महिपत रागातच विचारतो, मी तुला विचारलंय का तू अर्जुनला पुरावे का दिलेस म्हणून. अरे नाही ना विचारलं, मला फक्त एवढंच माहितीये तू माझ्या लेकीच्या विरोधात पुरावे दिलेस, त्यामुळे आता माझी लेक सध्या जेलमध्ये आहे आणि तू तुझं तोंड बंद ठेवलं असतंस ना तर तुझा श्वास नक्कीच चालू राहिला असता, पण तुला मात्र खूप घाई झाली, असं म्हणून महिपतचे डोळे अगदी सरंजामेमुळे लाल झालेले असतात. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली पूर्ण आजीला गोळ्या देते आणि तिथे कल्पना आणि प्रताप सुद्धा बसलेले असतात आणि त्या दोघांनाही ती कॉफी देते. आणि प्रताप म्हणतो की सायली तू रविराज आणि प्रताप दोघांना भेटून आलात ना, आणि पुढे तो विचारतो की मग काय झालंय प्रतिमाला आणि ती बरी तर आहे ना. तेव्हा सायली म्हणते की हो ते अगदी बरे आहेत, पण रविराज काकांनी सांगितलंय की कोर्टातला विषय तिथे काढू नका म्हणजे प्रतिमाला त्रास होणार नाही. आणि तेवढ्या तिथे अश्विन येतो आणि अश्विनला मात्र तिथे असणाऱ्या सगळ्यांचा
महिपतलाच खूप राग येतो आणि तेवढ्यात सायली म्हणते की पूर्णा आजी, मला असं वाटतंय की श्रावणातली पूजा घातली तर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की अगं हो, माझ्याही मनात तेच होतं. तेव्हा प्रताप म्हणतो की ठीक आहे, उद्याच करायची का ही पूजा? आणि तो म्हणतो की अहो गुरुजी, चालेल का मग ही पूजा उद्या केली तर? तेव्हा गुरुजी म्हणतात की हो हो, नक्कीच चालेल. तेव्हा अश्विन मध्येच म्हणतो की वा वा, छान, घरामध्ये शुभ कार्य करा, बाहेर दाराला तोरण लावा, रांगोळी काढा आणि घरामध्ये गोडधोड सुद्धा करा, कारण आपली धाकटी सुन्ना जेलमध्ये गेलीये, याने आपल्याला काही फरकच पडत नाहीये, असं म्हणून तो घरातल्या सगळ्यांवर खूप चिडत असतो. तर दुसरीकडे सरंजामी महिपतला म्हणतो मी हे पत्र वगैरे लिहिणार नाही हा, आणि मला अगोदर सोडा, मला जाऊ देत. आणि तेव्हा महिपत त्याला म्हणतो ह्याला जायचंय ना तर जाऊ दे ह्याला. तेव्हा सरंजामी जाऊ लागतो आणि तेव्हा महिपत लगेचच म्हणतो ह्याची मुलगी त्या स्टेशन जवळच्या शाळेमध्ये शिकते ना, आणि आपण ना तिच्याकडूनच चिठ्ठी लिहून घेऊयात, नाही तर त्याची म्हातारी जाते ना मंदिरात, ते त्याच्याकडून आपण चिठ्ठी लिहून घेऊ, आणि जा हा सरंजामी तू जा, असं म्हणून महिपत सरंजामीला जायला सांगत असतो. तेव्हा सरंजामी खूपच घाबरतो आणि तो म्हणतो की माझ्या फॅमिलीला प्लीज काही करू नका, आणि मी लिहितो वाटलं तर चिठ्ठी, असं म्हणून तो अगदी रडकुंडीला येतो. आणि पुढे तो म्हणतो की वाटलं तर मी तुमच्या पाया पडतो. तेव्हा महिपतला खूप राग येतो आणि महिपत म्हणतो की सरंजामी म्हणतो की सुसाईड तर होणार, 101% होणार, तू करणार की तुझी लेक करणार की तुझी आई करणार, हे फक्त तू आणि तूच ठरव, असं महिपत धमकी देत सरंजामीला म्हणतो. आणि लगेच तो ती चिठ्ठी लिहायला सांगतो. तेव्हा लगेच नीतो सरंजामी लिहितो की मी नीती सरंजामी, मी वर्दीचा अपमान केला, मी पैसा खाल्ला आणि मला पश्चाताप होत आहे, त्यामुळे मी स्वतःला आता संपवतोय. आणि महिपतला घाबरूनच त्याने हे सगळं काही लिहिलेलं असतं आणि सरंजामी रडू लागतो. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे अश्विनला मात्र प्रियाबद्दल खूप काळजी वाटत असते आणि तो म्हणतो की इकडे माझी बायको जेलमध्ये आहे, तरीही तुम्ही तिला भेटायला गेला नाहीत आणि तिच्याबद्दल सहानुभूती तर सोडाच, पण तुमच्यात माणुसकी सुद्धा राहिली नाही. तेव्हा प्रतापला राग येतो आणि प्रताप म्हणतो की अश्विन, तू ना जरा बोलण्याआधी विचार करून बोल, आणि तिने काय केलंय ते तुला माहित नाहीये का? तेव्हा अश्विन म्हणतो की डॅड, तिने काय केलं ते मला सगळं माहितीये. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की अरे मग तरीही तू असं वागतोयस, आणि तुला समजतंय का तिच्यामुळे घरचं वातावरण बिघडलं आणि म्हणूनच ही पूजा घालावी लागतेय. तेव्हा लगेच अश्विन रागातच म्हणतो की पूर्णाजी, दादा आणि त्याच्या बायकोचं ऐकून तू सुद्धा अशी वागायला लागलीस. तेव्हा लगेच सायली म्हणते की अश्विन भाऊजी, आपण त्या विषयावर नंतर बोलूया का? तेव्हा अश्विन म्हणतो की का नंतर का बोलायचं, आणि तुझं खरं रूप समोर येईल याची भीती वाटते का तुला? हे ऐकून मात्र सायलीला धक्काच बसतो आणि सगळेजण अश्विनच्या या विचित्र वागण्याकडे पाहतच राहतात. तेव्हा पुढे अश्विन म्हणतो की पूर्णाजी, या दोघांनी काय केलंय माहितीये का तुला? यांनी ठरवूनच प्रतिमा त्याच्या मुलीला आणि तुझ्या नाचुनेला त्या जेलमध्ये पाठवलं आणि तुम्हाला सगळ्यांना अगदी तिच्या विरुद्ध भडकवलंय. आणि पूर्णाजी, तन्वी कशी आहे हे तुला चांगलंच माहितीये, आणि तुम्हाला सगळ्यांना जर मला इग्नोरच करायचं असेल ना, तुम्ही वाटेल ते करू शकता, पण मी तन्वीला लवकरात लवकर घरी आणणार म्हणजे आणणार. आणि अश्विन रागातच तिथून निघून जातो. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे महिपत ती चिठ्ठी पाहतो आणि त्यावर सरंजामीने सही केलेलीच नसते, आणि तो त्याला म्हणतो की ही चिठ्ठीवर तू सही कर ना, आणि सरंजामी लगेचच सही करतो. आणि महिपत त्याच्या गुंडांना इशारा करतो आणि ते एका विषाची बॉटली सरंजामी समोर धरतात. तेव्हा लगेच महिपत म्हणतो की सरंजामी, हे घे, हे पिऊन टाकतो आता. तेव्हा तो म्हणतो की प्लीज नको नको, आणि तो आपल्या जीवाची अक्षरशः भीक मागत असतो. पण महिपतला मात्र सरंजामीची दया वगैरे काहीच येत नाही. आणि सरंजामीला महिपत म्हणतो की हे बघ सरंजामी, मी अगोदर खूप मुर्दे पाडले आहेत आणि आपलं डोकं मात्र आता खूप जाम गरम झालं आहे, आणि मी आता सगळं थंड डोक्याने घ्यायचं ठरवलंय, आणि चिखल तर मी साफ करणार म्हणजे करणारच, पण तेही चिखलामध्ये उडी न मारता. आणि त्यानंतर ना सरंजामी त्या पॉयझनच्या बाटलीचं झाकण उघडतो आणि खूपच रडत असतो. आणि महिपत त्याला फोर्स करतो की ती पॉयझन तू पिऊन टाक. आणि आता तुला कळतं ना की एक बाप स्वतःच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी काय काय करू शकतो, कारण तू सुद्धा एक बाप आहेस आणि तू तुझ्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विष पितोयस. पण सरंजामी मात्र काहीच उत्तर देत नाही. आणि पुढे महिपत म्हणतो की मी माझ्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी एकाचा जीव घेतोय. आणि सरंजामी ते सगळं पॉइझन डोळे बंद करून पिऊन टाकतो. आणि महिपत मात्र हसत असतो, कारण त्याला खूप बरं वाटत असतं. आणि त्यावेळी सरंजामीला मात्र इकडे कसं तरी होत असतं आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो. आणि महिपत हसतच म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुझं पहिलं प्यादं मी मारून टाकलं, आणि असं एक एक प्यादं मारत मारत मी तुझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि
अर्जुन दोघे जण पूजेसाठी बसलेले असतात आणि पूजेसाठी बसलेले असतानाच तिथे एक दगड कागदात बांधून त्यांच्या अंगावर खिडकीतून आतमध्ये येतो आणि लगेच सायली पूजेतून उठते आणि तो पेपर वाचते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की सायली आणि अर्जुन आता तुमच्या दोघांची वेळ आलेली आहे. आणि हे ऐकून लगेच अर्जुनला लगेच कळतं की हे सगळं काही महिपतनेच केलेलं आहे. तर मित्रांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये नेमकं काय घडणार, खरंच अर्जुन आता महिपतला सोडेल का आणि महिपत सुद्धा आता खूप चिडलेला आहे, तर नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत नक्की पोहोचत जातील. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.